अंतराळवीर तयार झालेला आहे। मून वॉक करत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भारत माता की जय। आज आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन बद्दल व्हिडिओ पाहणार आहात। माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, ज्याच्यामध्ये स्पेसची थीम आहे। तर त्या थीममध्ये माझा मुलगा म्हणला की मम्मी मला ॲस्ट्रॉनॉट बनायचे। तर ठीक आहे म्हणलं, चला तर मग ॲस्ट्रॉनॉट बनण्यासाठी ॲस्ट्रॉनॉटचं कॉस्ट्यूम पहिले आणून घेतलं आम्ही। हे अशा प्रकारे ॲस्ट्रॉनॉटचं कॉस्ट्यूम आणले, पण तुम्ही बघू शकता हे कॉस्ट्यूम अगदी साधं सिंपल आहे। ह्याला बघून वाटत पण नाही आहे की हे ॲस्ट्रॉनॉटचं कॉस्ट्यूम असेल। तर आपल्याला ह्याला करावं लागेल आता मॉडिफाय। मग ह्याला मॉडिफाय करण्यासाठी काही वस्तू मी इथे आणून घेतलेल्या आहेत, तुम्हाला दाखवते बघा। या ठिकाणी हँड बँड घेतलेला आहे इंडियाचा फ्लॅग असलेला रिस्ट बँड मनगटामध्ये घालण्यासाठी। काही इंडियाच्या फ्लॅगचे स्टिकर्स आहेत। त्यानंतर छातीला लावण्यासाठी इंडियाच्या फ्लॅगचा बिल्ला आहे, ज्याला मागे असं सेफ्टी पिन आहे, तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्ही इझिली ते स्टक करू शकता। त्यानंतर छानसं असं इस्रोचं, इंडियाची जी स्पेसची ऑर्गनायझेशन आहे तिचं नाव आहे इस्रो। तर इंडियाचं इस्रोचं जे आहे त्याचं छानसं स्टिकर आम्हाला भेटलं आहे। तर जवळपासच्या स्टेशनरीमध्ये तुम्हालाही भेटू शकेल। तुम्हाला ज्यावेळेस जर तुमच्या मुलाचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असेल तर त्याच्यासाठी ही आयडिया तुम्ही यूज करू शकता। त्याच्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे। माझा मुलगा म्हणला की मम्मी आपण हे जे तू आता माझं ॲस्ट्रॉनॉटचं म्हणजे अंतराळवीरचं कॉस्ट्यूम बनवणार आहेस त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करूया, म्हणजे जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्या लोकांना, दुसऱ्या पॅरेंट्सला पण आणि किड्सला पण मदत होईल आणि ते खूप चांगलं राहील। मग त्याचे हे विचार मला आवडले, म्हटलं चला आपण करतोय आणि दुसऱ्याला मदत होईल अशी गोष्ट जर झाली तर त्याहून चांगलं काय। तर अशा प्रकारे हे बघा, हे इस्रोचं जे आहे तर इथे पहिले चंद्रयान कसं झालं, चंद्रयानबद्दलची माहिती असलेलं हे स्टिकर आहे। त्यानंतर दुसरं PSLVचा इथे फोटो आहे आणि त्यानंतर आहे मंगलयान पृथ्वीपासून कशा डिस्टन्सवर आहे, मार्सवर कसं गेलं, काय सर्व डिटेल्स यामध्ये आहे। चला तर आता मग आपल्याला काय, आपल्याला माहिती आहे अंतराळवीरांना वरती ऑक्सिजनची कमी असते, तिथे ऑक्सिजन नाही भेटत। तर ऑक्सिजन सिलेंडर बनवण्यासाठी त्या ठिकाणी इथे मी एक कार्डबोर्डचा बॉक्स घेतलेला आहे। या कार्डबोर्डच्या बॉक्सवर आपण हे ड्रॉइंग शीट आणून घेतलेलं आहे पांढऱ्या कलरचं, त्याच्याने याला कव्हर करणार आहोत। हे लागेल त्याच्या पाठीवर दप्तरसारखं। मग ते पाठीवर लागण्यासाठी त्याला छिद्र करावे लागतील, त्याच्यासाठी घेतलेले आहे इथे एक स्क्रूड्रायव्हर घेतलेला आहे होल्स करायला। काही व्हाईट थ्रेड्स घेतलेत, पूर्ण व्हाईट कॉस्ट्यूम असतं ना त्यामुळे व्हाईट थ्रेड्स घेतलेले आहेत, दोऱ्या घेतलेल्या आहेत त्याला अडकवण्यासाठी सोपं जावं म्हणून। त्यानंतर इस्रोचा लोगो बनवायचे, त्या लोगो बनवण्यासाठी स्केच पेन्स, सीझर, सेलोटेप, मार्किंग करण्यासाठी पेन, गरज पडली तर म्हणून फेविकॉल। तर ही अशी सगळी साधनसामग्री गोळा करून घेतलेली आहे। तर चला मग आपण आता ऑक्सिजन सिलेंडर बनवूया। सर्वप्रथम या ठिकाणी पेननी मार्किंग करून घेतले 4 आणि कात्रीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे कुठलं जे असेल शार्प त्याच्याने असे छिद्र करून घ्या आणि जे दोऱ्या घेतल्या होत्या तो दोऱ्यांना आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारे घालून बांधून घेतलेला आहे। त्यानंतर हे ड्रॉइंग शीट जे आहे व्हाईट कलरचं, पांढऱ्या कलरच्या ड्रॉइंग शीटवर हे कार्डबोर्डचं बॉक्स ठेवलं आहे आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे चारही बाजूनी इकडून साईडनं सगळीकडून चिटकून घ्यायचं आहे। आणि पुठ्ठ्याचं त्याला हे मी असं पांढऱ्या कलरचं
शीट लावून घेतलेलं आहे आणि ह्या दोऱ्या अशा बाहेर आलेल्या पाहिजेत। आता राहिलेला भाग साईडचा भाग अशा प्रकारे या ठिकाणी सेलो टेपनं चिटकवून घ्यायचा। पूर्ण बॉक्सला कव्हर करून घेतलेलं आहे चारी साईडनी आणि असं पाठीला अडकवण्यात येईल। तर आता यावर हे जे दिसत आहे तुम्हाला इस्त्रोचं स्टिकर यावर लावून घेऊयात। तर पहा इथे अशा प्रकारे आपण इस्रोची डिटेल्स, चंद्रयान, PSLV आणि मंगलयानची पूर्ण माहिती इथे चिटकून घेतली आहे। तुम्हाला जर हे नाही भेटलं तर तुम्ही इथे वेगवेगळे कलरचे बटन्स, मशीन जशी असते मशीन सारखे बटन वगैरे स्केच पेनने ड्रॉ करून घेऊ शकता किंवा पेपर कटिंग करून चिटकू शकता। तर अशा प्रकारे हा ऑक्सिजन सिलेंडरचा बॉक्स पाठीवर तयार झालेला आहे। याच्यावर आपण आता हे इंडियाचा स्टिकर लावणार आहोत। तर बघा हे इंडिया फ्लॅगचं स्टिकर्स आहेत। स्टिकर नाही भेटले तर तुम्ही फेविकॉल लावून घेऊ शकता आणि हे आपण बरोबर इथे मध्यभागी असं लावून देऊया। तुम्हाला पाहिजे तर इकडे साईडला सुद्धा तुम्ही स्टिक करून घेऊ शकता। आपण साईडला पण लावूया। तर अशा प्रकारे या बॉक्सच्या तिन्ही साईडला इंडियाचे फ्लॅगचे स्टिकर्स लावून घेतलेले आहेत आणि हे आता रेडी झालेलं आहे। ह्याला बाजूला ठेवूया। नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला व्हाईट कलरचा असा पेज गोल कट करून घ्यायचा आणि सेम आकारचा पुठ्ठा तुम्हाला कट करून घ्यायचा आहे। याच्यावर आपण इस्रोचा लोगो स्केच पेनच्या साहाय्याने ड्रॉ करणार आहोत। हे अंतराळवीरचे हेड कॅप आलेलं आहे। त्या हेड कॅपला आपण इथे इंडियाचा फ्लॅग लावून घेऊया। अशा प्रकारे इंडियाचा फ्लॅग लावलेला आहे। त्यानंतर हे जे सूट आहे याच्यावर आपण इंडियाच्या फ्लॅगचा जो बिल्ला आणलाय तो इकडे लेफ्ट साईडला लावूया आणि हे इस्रोचं जे मी तयार करून घेतलेला आहे, आता तुम्हाला सांगितलेलं स्केच पेनने इस्रोचा लोगो तयार करून घेतलाय तो इथे या साईडला असा सेफ्टी पिननं लावून घ्यायचा किंवा तुम्ही चिकटपट्टीने सुद्धा तुम्ही लावू शकता। अंतराळवीर तयार झालेला आहे। मून वॉक करत टर्न अराउंड वॉक। तर कसा वाटला छोटासा अंतराळवीर ॲस्ट्रॉनॉट सगळ्यांना? तुम्ही देखील तुमच्या लहान मुलांना या 15 ऑगस्टला अंतराळवीर म्हणजे ॲस्ट्रॉनॉट बनवा आणि आपल्या देशाच्या प्रती त्यांच्यामध्ये मानसन्मान आणि देशभक्ती वाढवा। सगळ्यांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। जय हिंद, जय भारत। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भारत माता की जय।